फर्स्ट टाइम एसी मध्ये आलाय त्यामध्ये तो व्हिडिओ काढतोय। तर भाई सर्व लोक आता आम्ही एकत्र जेवायला बसतोय। प्रत्येक जण आपापलं जेवण घेऊन आलंय। तर रात्रीचे 9:30 वाजलेत। बोरवली स्टेशन आले। मुंबई सेंट्रलवरून आम्ही 9 वाजता निघालो। आय थिंक अर्धा तासामध्ये पोहोचलो असेल, 25 मिनिटामध्ये। सर्वांनी जेवण आणलंय। मोठे नाही बोल एसी मध्ये आलो म्हणून काय झालं? बॉडी व्हिडिओ चालू आहे चालू आहे लास्टच्या क्षणापर्यंत चालू आहे। ऐकायला भेटला बंकस मध्ये बॅगा विसरू नका। आपापल्या तू स्वतः नमस्कार मित्र परिवार, माझं नाव आहे आतिश आणि आपण बघत आहात आतिश जर्नी। तर आम्ही रात्री 8:55 मुंबई सेंट्रल्सवरून बसलो होतो। हा बघा, हा कधी पण माझ्या व्हिडिओमध्ये पहिलाच येतला बेस्ट फ्रेंड आहे ना। फोटो काढण्यासाठी लफडा भाई इथंच चाललंय। हॉटेलला कसं जायचं, ऑटोवाले भरपूर उभे असतात स्टेशनच्या बाहेरच। तर प्राइसिंग मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। भाई सोनूबाईची वॉकिंग सुरू झाली आहे, फुल एडी झाली। रिक्षा चालवतोय। सर किती चार्जेस आहेत? 2 मिनिटं दे। 20 रिक्षामध्ये 5 जण बसले अचानक। आणि पाटील, यज्ञेश, वाक्षे आणि मी आणि आपले ड्रायव्हर सर, टोटल 7 जण बसलोय। ह्या गल्लीमध्ये संपूर्ण हॉटेलच आहेत आणि तसंच समोरच आपलं उज्जैनचं मंदिर आहे। आता आम्ही सर्व आमच्या बॅगा घेऊन चाललो आहे। हा बघा, रिक्षावाला खुश आहे भाई। चला बोला धंदे में बरकत आहे, आम्हीच बॅगा घेऊन जातो तुमच्या, टेन्शन घेऊ नका। तर आम्ही इथे 3-4 हॉटेल पाहिले आणि ह्या गल्लीमध्ये सर्व रिजनेबल हॉटेल आहेत। असं नाही की जास्त चार्जेस आहेत। सोनूबाई माझी बॅग घेऊन आला कभी खुशी कभी गममध्ये। तर फायनली आमच्या हॉटेलमध्ये आम्ही चाललो आहे। हॉटेल आतमधून पण चांगलं आहे, बाहेरून पण चांगलं आहे आणि बस आम्हाला कमी बजेटमध्ये भेटला ते खूप महत्त्वाचं आहे। हॉटेलचं नाव आहे श्रीकृष्ण हॉटेल। पोरं खाली डिस्कस करतात कोण कुठल्या रूममध्ये झोपणार, कोण कोणत्या बेडवर झोपणार। फायनली आमचा रूम बुक झाला आहे। तर तुम्हाला मी दाखवतो आमचा रूम किती मोठा आहे आणि किती चार्जेस घेतले, तसंच बाकीची इन्फॉर्मेशन। आता त्यांनी चावी काढून घेतली आहे, ते नंतर मी लावून दाखवतो। तर एका रूममध्ये मॅक्झिमम 4 जण राहू शकतात, 3 जण बेडवर आणि एकासाठी असा मॅट्रिक दिला जातो। एका रूमची प्राईस आहे 1200 रुपये आणि या मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स 5 मिनटाच्या अंतरावर होते, म्हणजे चालत तुम्ही 5 मिनटावर जाऊ शकता। आणि हा थोडा गल्लीमध्ये आतमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा कमी रेंजमध्ये भेटला। बाकीच्या ठिकाणी 2,500, 3,000, 3,500, 4,000 अशी रेंज चालू आहे। तर मी तुम्हाला त्याचा प्रॉपर लोकेशन सांगेल कुठली गल्ली आहे, कसं यायला। बाकी डिस्कस खाली चालू आहे। हा जम्बो किंग बेड आहे, म्हणजे हा पण आम्हीच रूम घेतला आहे कारण की हा थोडा मोठा आहे। ह्याची आय थिंक मला तर 1500 रुपये का 1600 रुपये रेंज आहे। तर ह्याच्यामध्ये टोटल 1, 2, 3, 4, 5, 6 जणं झोपू शकतात, प्लस एक मॅट्रिक, म्हणजे टोटल 7 जणांची कॅपॅसिटी या रूमची आहे। आणि कॉमन बाथरूम तर कॉमनच आहेत, नो प्रॉब्लेम। तर मी तुम्हाला थोडा बाहेरून व्ह्यू दाखवतो हॉटेलचा। श्रीकृष्ण हॉटेल, AC अँड नॉन AC रूम, संजय सेन। 20 रुपये सीट। आमची सर्वांची तयारी झाली आहे। 10-15 टायमिंग दिलं होतं, पण 10:30 झाले, थोडेफार मागे पुढे होतो। तर सर्वजण आम्ही निघालो। तर पहिला आम्ही करणार नाश्ता, त्याच्यानंतर देवदर्शन, त्याच्यानंतर वापस जेवण। तर गणेश जाधव यांचं आगमन झालेलं आहे।
एक एक करून सर्वजण बाहेर आलेत, तरी पण अजून 5-6 जण अजून आगमेत आहेत. म्हणजे इतका वेळ देऊन सुद्धा यांना काही टायमाची कदर नाही. जास्त तर उज्जैनमध्ये तुम्हाला अशा इलेक्ट्रिकच गाड्या दिसतील, कारण की आम्ही आलो ना तर बघतो ते जास्त मोस्टली अशाच इलेक्ट्रिक गाड्या आहेत. आणि यांची कॅपॅसिटी मागे 3, म्हणजे इथे ह्या साईडला 3 आणि ह्या साईडला 3, टोटल 6 जणं आणि एक ड्रायव्हर, टोटल 7 जणांची कॅपॅसिटी आहे. साईड चालू आहेत बार्गेनिंग, कमी जास्त किती. संपूर्ण उज्जैन फिरवायचे चार्जेस सांगतात. फायनली आम्ही सर्वजण निघालो. एकूण 13 जण आहेत. हे 365 दिवस त्या क्षणाची वाट बघतो. तो म्हणजे वर्षातून एकदा आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग करायला जातो. भरपूर प्रॉब्लेम आहे. असं नाही की आज ठरवलं नाही उद्या होतं. 3 महिने अगोदर प्लॅनिंग करायला लागते, पैसे जमा करायला लागतात, सुट्टीसाठी अप्लाय करायला लागतं. त्याच्यामध्ये पण छोटे मोठे प्रॉब्लेम येतात ते वेगळे. पण शेवटीला त्या सर्व गोष्टी करूनसुद्धा आज मनाला एवढं शांती आणि सुख वाटतं, कारण की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं महाकालेश्वर मंदिर याचं दर्शन घेणं खूप नशिबान लोकांनाच भेटतं. म्हणजे बोलतात असं आहे की जर त्यांची इच्छा असेल तरच आपण येतो. आणि ह्या टायमाला इतके प्रॉब्लेम आले ना, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत. तरी पण ते प्रॉब्लेम आम्ही दूर करून, त्या समस्या सॉल्व्ह करून आम्ही शेवटीला महाकालेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो. आणि आता नाश्ता करायसाठी थांबलो. डिसाईड करतो आहे कुठे नाश्ता करायचा, आणि मग नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही आपल्या देवदर्शनाला जाणार. तर सर्वजण नाश्ता करायला थांबलो आहे. मालवा डिसाईड चालू आहे बाई नाश्ता काय करायचा. मसाला डोसा मागवले आणि पाणी बॉटल आहे, बिस्लरीची नाही, सॉरी पतंजली पाणी बॉटल मागवले पिण्यासाठी. बाकी त्यांचा पण डोसा आहे, काही वेगळे आयटम मागवले. तर मी टेस्ट करून सांगतो इथल्या हॉटेलचा रिव्ह्यू. तर मुलांचा नाश्ता चालू आहे. तर सर्वांनी मोस्टली तर मसाला डोसाच मागवला आहे. तर म्हणलं मसाला डोसा कसं आहे, साधा डोसा यांनी मागवला आहे पण त्याला टेस्ट आवडली. तर ऑनेस्टली तर मी रिव्ह्यू देईल की ह्या हॉटेलमध्ये चांगलंच आहे. तू वेगळं काय तरी मागवलं ना, अजून त्याची ऑर्डर नाही आली पण ठीक आहे. वाक्षे टेस्ट कशी होती? म्हणजे प्राईसच्या हिशोबामध्ये टेस्ट चांगली आहे. यांनी बाईने जरा हटके आयटम काहीतरी मागवले, तर त्यांनी काहीतरी वेगळा मागवले. टेस्ट तर खरंच खूप या रेस्टॉरंटची चांगली आहे, कारण की आम्ही आतापर्यंत जेवढं आयटम टेस्ट केले ना तर आम्हाला ठीक वाटले. जे हॉटेल दाखवते ना, ऑनेस्टली हॉटेल खूप चांगलं आहे. रेस्टॉरंटमध्ये खूप छान जेवण भेटतं आणि त्याचाच नाश्ता पण खूप चांगला भेटतो. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही जसं उज्जैनमध्ये येतं ना, उज्जैन मंदिरच्या समोरच हे रेस्टॉरंट आहे आणि खरंच आम्ही टेस्ट केलेली आहे. तर आमच्या 13पैकी 13 जणांना हॉटेलमधलं टेस्ट आवडले. तर खरंच खूप छान आणि बजेट फ्रेंडली आहे. तर मी मेनूचा एक फोटो टाकून देईल. डिस्कशन चालू आहे की दुपारचं जेवण कुठं करायचं आणि पुढचं नियोजन कसं काय, म्हणजे किती वाजता लाईनीत जायचं, किती वाजता दर्शन घ्यायचं, कशी वाजता ते घ्यायची, कुठून घ्यायची. भाई हत्तीची सफारी करायची आहे का तुम्हाला? हर हर महादेव. मंदिराच्या परिसरामध्ये आमची एंट्री होणार आहे. प्रवेशाचा टायमिंग आहे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत. त्या बोर्डवर लिहिलं आहे. तर एंट्री आमची सुरू झाली आहे. मंदिर परिसरानं बॅग पर्स काय म्हणजे अशा काही गोष्टी लिहिल्या त्या न्यायच्या नाहीत. तर आम्ही आतमध्ये जाऊन बघतो काय डिटेल्स आहे. गेटवरची चेकिंग झाली. आतमध्ये मोबाईल बॅग अलाउड नाही बोलतात, पण आम्ही तर घेऊन आलो. अजूनपर्यंत काय बोलले नाही की नका नेऊ. तर आतमध्ये आम्ही एंट्री केली आहे. तर बघूया मंदिराचा परिसर कसा आहे, काय किंवा काय बघण्यासारखं आहे. तसंच इथं जेवणाची पण सुविधा उपलब्ध आहे असं बोलतात. म्हणजे कुपन आहे, तर आपण ते पण बघूया की कुपनचे चार्जेस किती आहेत किंवा काय. किंवा काही मिनी गाडी पण दिसते, म्हणजे कदाचित हे पण असेल आपल्याला आतमध्ये फिरवण्यासाठी. तर मी बघतो कसं काय पुढचं नियोजन. तिथं संग्रहालय पण आहे आय थिंक. ते नंतरला पोरांना विचारून आम्ही व्हिजिट करतो. तर मंदिराच्याच परिसरामध्ये आम्ही, तर खूप छान वाटते, भक्तिमय वातावरण आहे. तर एक वेगळाच अनुभव आहे. तुम्ही बघू शकता चारी साईडला खूप छान असे कलाकृती सादर केलेल्या आहेत. तर सर्व मित्रपरिवार आहेत पुढे.
सुंदर असा शिवलिंग आहे. जसं आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतो ना, 1 मिनिटाच्याच अंतरावरती हा शिवलिंग आहे. खूप छान शिवलिंग आहे आणि रात्रीचा हा चमकत असेल. तर फायनली मंदिराच्या परिसरात पोचलो. बघा तुम्ही बघू शकता. आम्ही एक वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत असतो ते म्हणजे आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा आणि एक ज्योतिर्लिंग करायचा प्रयत्न करतो. तर ह्यावर्षी पण थोडेफार प्रॉब्लेम झाले, पण आम्ही ते सॉल्व केले आणि शेवटीला आलो. आणि आता तो क्षण जे आम्ही तो वाट बघतो म्हणजे ते महाकालेश्वर मंदिर. 3 महिन्यापासून आमची प्लॅनिंग चालू होती. खूप चढ उतार आले तरी पण ते आम्ही सॉल्व केले. प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि फायनली आम्ही महाकाल मंदिरामध्ये आलो. तर खूप छान वाटते, मनामध्ये भक्तिमय वातावरण. आणि आज गर्दी पण थोडी कमी आहे, म्हणजे जितकी वाटली होती तितकी गर्दी नाही. त्याच्यामुळे दर्शन पण खूप छान होईल असं आम्हाला वाटतं आहे. तर आपण आता जाऊन आतमध्ये मंदिर व्हिजिट करूया. खूप सुंदर हा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. तुम्ही इथून आतमध्ये येणार आणि हाच मेन प्रवेश आहे, गेट आहे, जिथून तुम्ही त्या प्रत्येकाचं एक स्वप्न असं शिव बघतात की आपल्याला एकदा तरी उज्जैनला जायचं आणि तुम्ही त्या उज्जैन मंदिरामध्ये इथून तुमचा प्रवेश सुरू होणार. तर तुम्हाला शब्द सांगू शकत नाही की आपण जेव्हा ज्योतिर्लिंग करायला ठरवतो की आपण 12 ज्योतिर्लिंग करायचे, तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम येतात. कोणाला पण शक्य होत नाही की 12 ज्योतिर्लिंग आपण करायचे ठरवतो पण ते पूर्ण होत नाहीत. पण आज भोलेनाथाच्या आशीर्वादाने आमचा 4था का 5वा ज्योतिर्लिंग आहे. तर मी इतका मोठा शिवभक्त नाही, पण मला खूप खरंच छान वाटतं. तर आपण आतमध्ये जाऊया. खूप सुंदर असं एक कोरीव काम. खूप सुंदर हा मंदिराचा परिसर. रात्रीचं तर अजूनच भारी वाटेल असेल. खूप सुंदर मंदिराच्या परिसरामध्ये कोरीव काम आहे. भक्तिमय वातावरण, खूप मन प्रसन्न करून टाकणारे हा ठिकाण आहे. तर काही लोक भक्तिमय वातावरणामध्ये फोटो सेल्फी घेतात. खूप छान वाटते. सेल्फीसाठी खूप पॉवर लोकेशन आहे. बसण्यासाठी खूप छान आहे. निवांत असं मित्र परिवारसोबत किंवा फॅमिलीसोबत बसायला तर खूप छान वाटेल. खूप छान लोकेशन आहे. आमची पब्लिक तर फोटोवर फोटो घेते. तर एक वेगळाच अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की वर्षातून स्वतःसाठी 1 आठवड्याची सुट्टी घ्या. मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिलीसोबत जावा, एन्जॉयमेंट करा. आता काही लोक बोलतील माझा पेमेंट कमी आहे. खूप भारी वाटतं, म्हणजे वेगळाच अनुभव आहे. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की जी लोक बाहेर जास्त फिरायला जात नाही ना, त्यांना एवढं तर बोलायचं की महिन्याला जरी तुम्ही 1000 रुपये सेव्ह केले तरी वर्षाचे होतात 12,000 रुपये. आणि 12,000 रुपयामध्ये तुम्ही एक चांगली पिकनिकला जाऊ शकता. देवदर्शनाला जावं किंवा पिकनिकला जावं, तुम्ही इझिली जाऊ शकता. भरपूर सारे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले आहेत जे तुम्हाला 12 आणि 15,000च्या पॅकेजमध्ये 1 आठवड्याची चांगली पिकनिक किंवा देवदर्शनाचा प्लॅनिंग करून देतात. तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि असंच लाईफमध्ये एन्जॉय मजा मस्ती करा. मी एवढंच तुम्हाला बोलेल. संध्याकाळचं तर इतकं भारी वाटत असेल ना, कारण की संपूर्ण परिसरामध्ये लाईटीचा देखावा असेल. तर आता ऊन असल्यामुळे इतकं जेवढं पॉवर नाही वाटेल जितकं संध्याकाळी वाटेल, मला तर असं वाटतं आहे. अरे पण आता पण खूप छान वाटतं आहे सनलाईटमध्ये. पण रात्रीचं तर संपूर्ण LED लागले असतील आणि त्या चमकणार तर अजून भारी वाटेल. तर एक वेगळा अद्भुत अनुभव आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो एकदा विजिट करा यार. वेळ काढा स्वतःसाठी, आयुष्य जगून घ्या. मंदिराच्या परिसरामध्ये इतकं फिरण्यासारखं आहे ना, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही आणि विचार पण करू शकत नाही. खूप सुंदर असा लेक त्यांनी तयार केलेला आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये संपूर्ण शिवच्या वेगवेगळ्या रूपामध्ये अवतारामध्ये मूर्त्या ठेवल्या आहेत. आणि प्रत्येक मूर्तीवरती आणि त्या मूर्तीचं संपूर्ण डिटेल्स त्या खाली परिसरामध्ये दिलेले आहेत. म्हणून एक डेमो दाखवतो आहे. आणि या मूर्तीवरती नाव आणि त्या मूर्तीचा रूप दाखवलं. म्हणजे संपूर्ण मंदिरा परिसरामध्ये असंच खूप छान अशा मूर्त्या आहेत आणि त्या मूर्तीवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे आता इथे एक उदाहरण बघा, शिवधारा यम सहार, म्हणजे ते काय असेल त्यांची भांडणं झालेली त्यांच्यावरून तसं ते दाखवलं आहे. तर खूप छान आहे, वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही प्रत्येक वाचू शकता तर तुमच्याकडे वेळ असेल आणि बघू शकता. तर खूप छान अशा मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्तीवरती त्याचा इतिहास लिहिलेला आहे, त्याची माहिती दिली आहे. इतर संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, बघू शकता. तर ते इतकं तर दाखवणं व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. माझी जान फुलपाखरू दिसला
तुम्ही आता सोबत आहे का ओमकार? तर खरंच खूप छान अनुभव आहे. मी तर बोलतो संध्याकाळचं व्हिजिट करा. 7च्या नंतर म्हणजे इतकं भारी वाटेल ना, कारण की आता ऊन आहे आणि LED बंद आहेत, लाईटी बंद आहेत, पण रात्रीचं इतकं भारी वाटत असेल ना, म्हणजे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. शिवचे एवढे रूप दाखवलेत नाही इथे वेगवेगळ्या प्रकारामध्ये, आणि त्यांची संपूर्ण माहिती पण दिली आहे. म्हणजे एक शिवभक्तासाठी एक वेगळा अनुभव आहे तो. म्हणजे तुम्ही बघा ना किती छान वाटतं बघायलाच. तर खूप वेगळा अनुभव आहे. शिवचे इतके रूप, त्याच्यामध्ये शिवची इतकी इन्फॉर्मेशन. तर खरंच ह्या महाकाल मंदिरामध्ये एक वेगळा अनुभव आहे, वेगळी पॉझिटिव्ह आहे. संध्याकाळचं तर अजूनच भारी वाटत असेल, कारण की संपूर्ण 40 साईडला लाईटी पेटलेल्या असणार आणि त्याच्यामध्ये आपण बघणार. म्हणजे शिवभक्तासाठी एक अभ्यासिकाच झाली माझ्या शब्दामध्ये. तर बघा ना, एक नंबर संपूर्ण, म्हणजे खूप 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 भारी आहे. आणि असं पण नाही, संपूर्ण माहिती दिली आहे. रावण का कैलास पर्वत उठाना, म्हणजे बघा ना, एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे खरं सांगू ना तुम्हाला, मी उज्जैनमध्ये जर तुम्हाला यायचं ना तर घाई गडबड करूच नका. 2 दिवस एक्स्ट्रा सुट्ट्या घेतल्यासाठी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण उज्जैनच्या परिसरामध्ये इतकं सुंदर असं बघण्यासारखं आहे ना, फिरण्यासारखं आहे ना, तर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून या, जसे आम्ही लोकांनी केले. घाई गडबड करू नका. भले 1-2 दिवस लेट झाले तरी चालेल, आपण आपल्यासाठी 1 हप्ता वेळ काढू शकत नाही का? तर इथे पण आहे काहीतरी नीलकंठ महादेव व समुद्र मंथन बघा. म्हणजे संपूर्ण माहिती बारीकी, म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये माहिती दिली आहे, की म्हणजे एकदम सर्वसामान्य माणसाला पण समजेल की काय नाही. तर खूप वेगळाच अनुभव आहे. तर तुम्ही वाचून घ्या, बघून घ्या. खूप छान, म्हणजे खूप 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 छान आहे. तर एक वेगळ्याच मंदिराच्या परिसरामध्ये अनुभव आहे. छान एक्सपिरियन्स आहे माझा तर महाकाल मंदिरामधला, कारण की इतकं छान मोठं आहे, इतका वेगळा अनुभव आहे, इतका छान मंदिराचा परिसर आहे ना, तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. आणि संपूर्ण डिटेल्स माहिती इथे त्यांनी प्रत्येक ठिकाणी असे बोर्डेस लावलेले आहेत. एक उदाहरण बघा, हे असे बोर्डेस लावलेले आहेत आणि त्याच्यावरती संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे की काय इतिहास आहे काय नाही. तर खूप छान, म्हणजे मला हे आवडली ही गोष्ट की त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे गाईड, आपल्याला गाईडची पण गरज नाही, इतके छान त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. तर तुम्ही नक्कीच या व्हिजिट करा, मंदिराच्या परिसरामध्ये फिरा. आता आम्ही त्या मंदिराचं दर्शन घेत नाही, नंतरला जायचं आहे. तर ते मंदिराचा काय टाईम टेबल असेल तो बंद आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे. तर आम्ही आता चाललो आहे बाहेर. आता जेवणाचे कूपन घेतो. तर आणि जेवणाचे कूपन घेतल्याच्या नंतर आम्ही मग बाहेर जाणार जेवणासाठी. दुर्लभ, म्हणजे तुम्ही वेगळाच अनुभव घेऊ शकता आरतीचा. हे बघा, ह्याच्यानी चार्जेस तुम्हाला मी दाखवलेत किती आहेत. आता डेमो घेऊन बघणार आहे, त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला सांगेल. तो थोड़ा आप जरा इन्फॉर्मेशन दो ना इसके बारे में। ये जो सुबह 4 बजे भस्म आरती होती है वो दिखाते हैं। इसमें आपको ऐसा लगेगा डिवाइस पहनने के बाद में कि आप साक्षात गर्भगृह में खड़े और भस्म आरती देख रहे हैं। 9 मिनट्स का पूरा दर्शन रहता है। इसका 150 पर पर्सन चार्जेस रहता है। यदि आप पहले डेमो देख सकते हैं, डेमो ट्राई कर सकते हैं। अगर आपको पसंद आता है डेमो, फिर दर्शन कर सकते हैं। पूरा दर्शन भस्म आरती के दर्शन करवाया। जय श्री महाकाल। ये भी देख रहे हैं। तर तू आता डेमो घेतो, आता त्याचा एक्सपिरियन्स विचारूया मनराजला आता। पॉवरफुल आहे भाई, पॉवरफुल। तू असं समोरचं बघशील ना, तुला शिवलिंग पण दिसणार, तुला जर लेफ्ट मारशील ना, लेफ्ट तुला लेफ्टचं पण दिसणार, राईट मारशील तर राईटचं पण दिसणार, खाली बसशील खाली पण दिसणार, सर्व वर खाली दिसणार। ते VR हां प्रॉपर। अजून एक मेंबरने आमचा डेमो घेतलाय। 3D 360 कंटेंट आहे, म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे असं तो सांगतोय। आणि ऑनेस्टली माझ्या मित्रांनी पण डेमो घेतलाय मनराजनी, तर खरंच एक वेगळाच अनुभव। म्हणजे 150-200 रुपयाकडे तुम्ही बघू शकता। दर्शन भी आहे, ओमकारेश्वर, भीमाशंकर, आणि त्यांच्याकडे एवढे व्हेरायटी आहेत ना की तुम्ही पैशाकडे बघू नका। 3 टाइप से दिखाते हैं। खूप वेगळा अनुभव आहे। 250-500 3 टाइप से दिखाते हैं। पॅकेज पण आहे त्यांच्याकडे, तुम्ही पॅकेज सिलेक्ट करू शकता। 4 पे एक तिकीट फ्री भी मिलती है। आणि 4 तिकीट घेतलं होतं, 1 तिकीट फ्री आहे बोलतो तो। तर तुम्ही नक्कीच विजिट करा आणि नक्की त्याला तुम्ही घ्या डेमो। खूप छान एक्सपिरियन्स आहे। तुझी प्राइसिंग ऑफिशियली काउंटर आहे।
मंदिराच्या परिसरामध्ये. मला एक गोणी दिली आणि त्या गोणीमध्ये आम्ही आता चप्पल ठेवतो. यांची ब्लॉगिंग बघा, ब्लॉगिंग बघायची त्याच्या चॅनलवर जावा. जेवणाच्या लाईनीमधनं चाललो आहे. तर इथं फीमध्ये जेवण आहे महाकालच्या हिशोबाने. पर्ची निकाल लेना सभी अपने अपने. महाकालच्या आश्रममध्ये आम्हाला फ्रीमध्ये जेवण आहे. तर आपण आता आतमध्ये व्हिजिट करूया आणि बघूया जेवणाचा काय एक्सपिरियन्स आहे. तर मंदिराचा परिसर दाखवायचा प्रयत्न. तर हा जेवणासाठी प्लेसेस आहेत. खूप छान लोकेशन आहे. भेट करू शकता भोजनासाठी. जर पैसे तुम्हाला सहपोषणी करायचे असतील तर. अजून एक आतमधली गोष्ट म्हणून सांगतो. ते आम्ही आतमध्ये गेलो आणि जेवलो तिकडे. पण एक आतमध्ये एक मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता ना तेव्हा जेवण जेवढं तुम्हाला पाहिजे तितकंच घ्या, एक्स्ट्रा घेऊ नका. कारण की जर तुम्ही जास्त जेवण गेलं आणि जर तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला तिथे जबरदस्ती खायला लावतात. माझ्यासोबत ती प्रसादी माझ्यासोबत तसं झालं आहे. म्हणून मला 2 चपाती दिले होते, मी एकच खाल्ली आणि एक घेऊन चाललो होतं रिटर्न फेकण्यासाठी. पण त्यांनी मला तिथं पकडलं आणि मला बोलले तुम्हाला जबरदस्तीच खायला लागेल. आणि ती चपाती यांनी बाजूवाल्याला चिपकवली. बाजूला एक सिक्युरिटी गार्ड होता. यांनी बघितलं, तो बघतोय काय भेटतंय की नाही म्हणून यांनी त्याला ऑफर केली. तो नको बोलते तरी जबरदस्त अरे घे रे करून टाकली. असं झालं सीन. मित्रांनो जितकं तुम्हाला जेवण पाहिजे तितकंच घ्या, जास्त आणि माझ्या ताटामध्ये थोडीशी खीर राहिलेली, मी तिकडे द्यायला गेलो. ते काकी मला बोलत अरे भैया प्रसाद राही काय. आता बोललो त्यातला पण उचलून खायला देत होते. मी आलो निघून. मग असं पॉलिटिक्स होतं. म्हणून जितकं जेवण पाहिजे तितकंच घ्या. आणि डाळ भाजी जेवायला भेटत नाही आपल्याला, देवाच्या कृपेने भेटतं जेवायला. तर आपण नीट जेवलं पाहिजे, पुढे जेवलं नाही. त्या गोष्टीची कदर करा. आणि आतमध्ये मोबाईल जेवताना मोबाईल अलाउड नाही. तर मोबाईल शक्यतो खिशामध्ये ठेवा. आणि जेवणामध्ये आपल्याला भात डाळ भाजी जेवताना फोन आतमध्ये नेऊ शकता. आपण कसं आहे माहिती आहे काय, तुम्ही जेवताना फोन वापरू नका असे ते लोक सांगतात. कारण की जर्नलिस्टने मोबाईल काढला होता बाहेर, तेव्हा त्यांना बोलले की मेरा नाम है सतीश येवले. आपका मोबाइल नंबर, आप क्या क्या घुमाते हो उज्जैन में वो भी सब बताना. मेरा मोबाइल नंबर है 8962188871. मैं यहाँ के उज्जैन शहर के प्राचीन दर्शनीय स्थलों को घुमाने वाला हूँ, जिसमें कि सांदीपनी जी का आश्रम जहाँ पर श्री कृष्ण बलराम सुदामा ने पढ़ाई किया था. उसके बाद में मंगलनाथ मंदिर चलेंगे जहाँ पर मंगल भगवान के नवग्रह के सेनापति मंगल भगवान का विश्व का एकमेव मंदिर है. उसके बाद में चलेंगे अपन काल भैरव जी के मंदिर, जहाँ पर महाकाल के सेनापति काल भैरव जी स्वयं पत्थर की मूर्ति साक्षात शराब पीते हुए नजर आएगी आप लोगों को. और कुछ है घुमाने के लिए? बाद में गढ़कालिका माता कालिदास जी की कुलदेवी महाकाल राजा की पटरानी और स्तरमन गणेश. इस प्रकार के 5 मंदिरों के दर्शनीय स्थल में उज्जैन शहर के मैं घुमाऊंगा. तो आपके पैसे कितने होते हैं? मेरे पैसे होते हैं 13 लोगों के 100 रुपये, प्रत्येक व्यक्ति के हिसाब से 1300 रुपये. मतलब 100 रुपये के हिसाब से आप घुमाते हो? ठीक है. सर का नंबर दिया है. सर का ये छोटा गाड़ी है, छोटा मतलब बहुत बड़ा गाड़ी है. आप आराम से 13-14 जन बैठ सके, क्योंकि हम लोग खुद 13 जन हैं. पीछे 8 लोग, आगे 2 लोग आराम से बैठ सकते. एकदम कंफर्टेबल गाड़ी है. हमने खुद बुक किया है. थोड़ा सा कम ज़्यादा कर देंगे. आप बात कर लो फ़ोन करके. उज्जैन स्टेशन जैसे पहुंच जाओगे इनसे बात कर लेना, या आपको मिल जाएंगे. स्टेशन से पिकअप करेंगे. होटल बिटल सब बुकिंग कर देते हैं. आपको अगर कुछ हॉटेल का प्रॉब्लेम आएगा तर इनसे बात करना, ये हॉटेल बुक करके दे देंगे. महाकालच्या परिसरामध्ये फिरण्यासाठी आम्ही गाडी बुक केलेली आहे आणि एकाचे 100 रुपये चार्जेस घेतात. फुल हाऊसफुल आहे भाई. उभा राहायला बसायला जागा नाही. फुल हाऊसफुल आहे. चला बाय, सी यू. सुरू झाली आहे फुल. भाई कैदी लोकांसारखं घेऊन चालले तर उचलून. मजबुरीमध्ये सांग, अंडर की बात सांग. ऑनेस्टली रिव्ह्यू दे. सर्वात पहिलं मंदिराचं दर्शन आम्ही आता करतोय.
महर्षी संदीप आश्रम काहीतरी आहे. तर बघूया आता काय आतमध्ये आहे बघण्यासारखं असं. म्हणजे एक्झॅक्टली तो काहीतरी सांगत होता रिक्षा ड्रायव्हर की काहीतरी इथे कोणतरी विद्या पूर्ण केली म्हणजे आश्रममध्ये बसून असं काहीतरी सांगत होता. एक्झॅक्टली काय माहिती नाही. तर आतमध्ये जाऊन बघूया. मंदिर तर साधं सिंपल आहे, काय असं विशेष काही नाही. मंदिरच्या परिसरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सिक्का टाकायचा. तर म्हणजे खंडकेश्वर महादेव. तर बघूया मंदिरामध्ये काय. श्रीकृष्ण सुदामा बलराम विज्ञासह ही माहिती दिली ती वाचून घ्या. मंदिरामध्ये एक शिवलिंगाची मूर्ती आहे आणि विशेषतः म्हणजे इथं कोणतरी तपस्या केली होती असं ते लोक सांगतात. एक्झॅक्टली आपल्याला काय माहिती नाही, तर कोणतरी प्रोफेशनलला विचारायला लागेल. आणि बाकीचे इथे छोटे मोठे मंदिर आणि थोडंफार इन्फॉर्मेशन दिलं आहे. कृष्णाई, द्वारकाई, श्रीगाई, चौराई असं म्हणजे जास्त इथे काय आहे नाही, पण आता काय भक्तिमय वातावरण आहे. शिव लिहिलं आहे. तर ठीक आहे, आपण आता जे बघायला भेटतं ते नवीन बघूया, फिरूया, काय विशेष आहे. भरपूर सारे मंदिर आहेत. हे नॉर्मल मंदिर नाही, याच्यामध्ये 14 विद्या कशा प्राप्त केल्या त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे एक वेगळा अनुभव आहे, तुम्हाला असं व्हिडिओच्या मार्फत समजणार नाही. या 14 विद्यासाठी किती वर्ष गेली असेल तुम्ही विचार पण करू शकत नाही. तर खूप वेगळा अनुभव आहे, म्हणून मी शब्द सांगू शकत नाही. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी यातलं जर ज्ञान घ्यायला गेलं तर भरपूर ज्ञान आहे. एकदा 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. असे छोटे मोठे मंदिर झाल्याच्यानंतर एक छोटासा तलाव आहे. तर याची पण काहीतरी खासियत असणार, असंच तर नसेल बांधलं. तर थोडी बघूया इन्फॉर्मेशन आपल्याला काय भेटते काय. मोस्टली इथं गाईड ठेवला असतं ना प्रॉपर माहिती भेटली असं, पण असं कोण गाईड आहे न सांगणारा, आपणच वाचायचं आणि आपणच समजायचं. सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मला जितकी पॉसिबल आहे तितकी मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक मी आता तुम्हाला एक वेगळा अनुभव, म्हणजे त्याची माहिती पण तिथे खाली बाजूच्या बोर्डवरती लिहिली की काय आणि काय त्याचा अर्थ काय. तर खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे संपूर्ण त्याची माहिती तिथे दिलेली आहे की काय काय नाही. तर ते प्रॉपर मला तुम्हाला दाखवता येत नाही, पण फोटोमध्ये तुम्हाला जितकं दाखवतं तेवढं मी दाखवतो. म्हणजे गुड एक्सपिरियन्स आहे, आपण असं बोलू शकत नाही. तर खूप छान आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी तिथे दिलेली आहे, त्यांच्या हिशोबामध्ये आहे. तर तुम्ही नक्कीच जेव्हा याल ना तेव्हा ती इन्फॉर्मेशन वाचा. मी असे तुम्हाला बोला, आता आम्हाला माझे मित्र पुढे गेलेत, मला वेळ होतं पण मी शॉर्टकटमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आहे. पण तुम्ही याल ना तेव्हा तर नक्की विजिट करा. तलावाच्या बाजूला ते खूप छान इन्फॉर्मेशन आहे. मला जितकी दाखवते तितकी मी दाखवते लांबून. तर ये मंदिर आता है नवग्रह में। नवग्रह में मंगल ग्रह का जन्म स्थान है, जन्मभूमि। पूरा भारत और विश्व में एक ही मंदिर है, मंगल भगवान का ये। इनका जन्म शिव जी के मस्तक के पसीने से। शिव जी का मस्तक का पसीना इस जगह धरती पर गिरा। धरती माँ के गर्भ में से मंगल ग्रह की उत्पत्ति यहाँ पर शिव रूप में हुई है। इस प्रकार शिव रूप में पूजन होती है मंगल भगवान की। यहाँ पर आज तक आप लोग जितने भी शिव मंदिर में गए होंगे, शिव जी के सामने नंदी महाराज की सवारी देखी होगी। यहाँ पर आपको नंदी की जगह भेड़ की सवारी देखने को मिलेगी। भेड़ यानी मेढा जो राजस्थान में पाया जाता है। भेड़ होने का कारण मंगल भगवान मेष और वृश्चिक राशि के स्वामी है, 9 ग्रहों के सेनापति और अपने जीवन के 21 तत्वों के अधिपति है। मंदिर की विशेषता, ये मंदिर जो बना है पूरी पृथ्वी की नाभि पर बना है। कर्क रेखा पर मंदिर विराजमान है। कर्क रेखा यहाँ से गई महाकाल, महाकाल से सोमनाथ। दर्शन करके सीधे आपको उतरोगे, माता भुवनेश्वरी का मंदिर भी आपको यहीं देखने को मिलेगा। पृथ्वी माता का मंदिर, उनकी भी एक परिक्रमा लगाकर आना। उनकी एक परिक्रमा पूरी पृथ्वी की परिक्रमा लगाने के समान मानी जाती है। उज्जैन नगरी में दर्शन करने आए हो, प्रसाद का विशेष महत्व भी 3 जगह का रहता है।
बाबा महाकाल को दूध जल बेलपत्र, महाकाल बाबा के सेनापति काल भैरव भगवान को शराब, और ये 9 ग्रहों के सेनापति मंगल भगवान, इनको लाल चीज़ों का दान चढ़ाते हैं। दान चढ़ाते हैं घर परिवार की सुख शांति मंगल कार्य के लिए। और यहाँ पर दान चढ़ाने से अपने और अपने परिवार के जीवन में 21 कष्टों का निवारण होता है। इस विभाग के अधिपति है मंगल भगवान। दान में चढ़ेगा गेहूँ, लाल कपड़ा, मूंगा रत्न जो अंगूठे पहनते हैं, नग नगीना, मसूर की दाल, नारियल और पुष्प। 5 प्रकार का दान चढ़ेगा। अंदर पंडित जी आपसे आपका नाम गोत्र बोल के चढ़वाएंगे। नाम बोलते अपना स्वयं का दान लगता है, गोत्र बोलते अपने पूरे कुटुंब परिवार का दान लगता है। 5 चीज़ें चढ़ेगी, 5 चीज़ें घर के लिए रिटर्न मिलेगी। लाना चाहो ला सकते हो, ना लाना चाहो तो पूरा ही बेच कर सकते हो। लाना किसी को प्रसाद अपना 150 रुपये। अपना नाम परिवार के गोत्र में चढ़ेगा। जिनका एक परिवार एक गोत्र वो एक ले लेना, गोत्र परिवार अलग हो तो अलग चलेगा। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते घेतलेलं आहे आणि आम्ही आता मंदिरामध्ये चाललो आहे। तर आमच्या 13 पैकी 13 जणांनी पण घेतलेलं आहे। तर